रुई अब्दुल्लाट परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती वीज पुरवठ्यात करण्यात आलेली कपात तसेच विविध समस्यांबाबत आज महावितरणला निवेदन देण्यात आले। शेतकरी विकास समिती अब्दुल्लाट रुई आणि आंदोलन अंकुश संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे निवेदन सादर करण्यात आले। परिसरातील शेतकऱ्यांना दररोज किमान 8 तास नियमित आणि अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। सतत होणाऱ्या वीज कपातीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले। तसेच कमी दाबाचा वीज पुरवठा, तांत्रिक अडचणी आणि वारंवार होणारे ट्रान्सफॉर्मर बिघाड यामुळे शेतीसाठी आवश्यक पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। महावितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असताना काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून शेतीचा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी जोरदार मागणी केली। वाढत्या उष्णतेमुळे पिकांना पाण्याची नितांत गरज असताना अपुरा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात आली। दरम्यान आमदार राहुल आवाडे यांच्याशी शेतकऱ्यांनी सकारात्मक चर्चा केली। यावेळी आमदार आवाडे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत महावितरण अधिकारी यांना सूचना देत 1 जून 2026 पासून शेतीसाठी दररोज 8 तास वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले। वीज प्रश्न लवकरात लवकर पूर्णपणे मार्गी लावावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी प्रशासनाला दिला। यावेळी सुभाष चौगुले, विनय आवटे, दीपक कुळ, वर्धमान मुरचिंटे, अजित अब्दान, अरिंजय हुपरे, दिलीप हुपरे, प्रकाश उगारे, सुजित चौगुले, दिलीप पवार, तात्यासो मगदून, सुभाष मुरचिट्टे, संजय बिरंजे, सतीश चौगुले, राजेंद्र चौगुले, रमेश मुरचिट्टे आणि धनंजय अब्दान उपस्थित होते।